गाइस, वेलकम टू गोल्डन स्टोरीज बाय प्रीशा। मैं आप सबकी दोस्त जो अब बन गई होस्ट, आप सभी का स्वागत करती हूँ। टुडे आई फाउंड अ हिडन जेम दैट आई वांट यू नॉट टू मिस। टुडे आई एम एट मालवनी डेज। From spicy Malwani flavors to super aesthetic vibes, everything gives a coastal vibe here. So now let's go inside and see if it's really worth the hype. Hold on, guys. Today I'm not just alone, but we have someone very special with us. She's full of expressions, full of talent, full of inspiration, and full of vibes. She is a versatile actor. याचा अर्थ आपल्या लाडक्या सुलभा काकू. पण सुलभा काकू तर फक्त मलाच माहीत. मागचे 40 वर्ष झाले ते या इंडस्ट्रीमध्ये आहेत. म्हणजे दामिनी, आभाळ माया, त्यानंतर CID, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया अशा विविध सिरियल्स मधून त्यांनी आपलं काम लोकांसमोर आणलंय. आणि हिंदी, मराठी, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषेच्या नाटकातून त्यांनी काम केलं आहे. याचा अर्थ त्या वर्सेटाईल ऍक्टर आहेत. सो नाव लेट्स वेलकम प्रतिभा गोरेगावकर विथ अस. नमस्कार. थँक्यू. Cheers. रिफ्रेशिंग. Very yummy. आज अक्षय तृतीया है, जो हर एक महाराष्ट्रियन के लिए एक महत्वपूर्ण दिन है. हम मराठी भाषा में कहते हैं की हा 3.5 मुहूर्तापैकी एक खास मुहूर्त आहे. ह्या दिवसापासून शुभ कामाची सुरुवात केली जाते और हम आम को ऑफिशियली खाना शुरू करते हैं. तर बघूया आज इथे स्पेशल काय मिळत आहे. एक्सक्यूज मी दादा, आज इकडे स्पेशल काय मिळेल आम्हाला. अक्षय तृतीया स्पेशल थाली आमरस पुरी थाली. थालीमध्ये आमरस पुरी, कांदे भजी, कुरडई आणि चटणी स्पेशल आणि पुरणपोळी आहे. आणि आणि मी ऐकलं की तुमच्याकडे नॉनव्हेज पण मिळतं हो म्हणून. आहे. त्याच्यामध्ये स्पेशल आपलं सी फूड तर आहेच आहे. त्याच्यामध्ये पापलेट थाली, सुरमई थाली, रावस थाली, हलवा थाली, बांगडा थाली, क्रॅब थाली आणि तळलेली मांदेळी. आहे ना. तिसऱ्या सुद्धा आहे. माकला आहे. अरे वा. नक्की पुढच्या वेळेला हो, आपण नॉनव्हेज नक्की, थाली नक्की, खायला yes. यायचं. पण आज आम्हाला आमरस पुरी पाहिजे. ओके. वाव. अरे वा. साजूक तूप पण दिलंय त्यांनी. तर आता जेवण पण आलंय, पण आम्हाला तुमच्यासोबत काही गोड गप्पा झप्पा पण मारायच्या आहेत. तर आम्हाला आणि आपला तुमच्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. तर माझा पहिला प्रश्न, तुमचं पहिलं काम आणि तुम्ही या क्षेत्रात कसे आलात. पहिलं काम म्हटलंच तर मी पहिलं नाटक केलं, जे पप्पा संगा. पण त्याआधी सुद्धा मी दूरदर्शनला गजरा किंवा विनायक चास्करांबरोबर नाटकं, याकूब सहीद वगैरे या लोकांबरोबर दूरदर्शनला मी खूप काम केलं. या क्षेत्रात मी आले ते ओघाओघाने. इट्स अ कोइन्सिडन्स. माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये बॉम्बे पोर्ट्समध्ये इंटर डिपार्टमेंट कॉम्पिटिशन व्हायची. तिथे एका लहान शाळकरी मुलीची गरज होती आणि ते नाटक डिरेक्ट करत होते दी ग्रेट अशोक सराफ. वाव.
माझा पहिला डिरेक्टर आहे अशोक सराफ दादा. त्यांना मी खरं तेव्हा दादाच म्हणायची. मामा आत्ता लोकांनी बनवलं त्याला. म्हणजे तुमची फर्स्ट एंट्री ॲज अ चाइल्ड ऍक्टर झाली या इंडस्ट्रीमध्ये. आणि प्रोफेशनल काही तसं डोक्यात नव्हतं. त्याच्यानंतर मी करत गेले. एक निनाद म्हणून बॉम्बे पटर्सवाल्यांचा ग्रुप होता, त्यांच्याबरोबर मच्छिंद्र कांबळेंची मालवणी कॉम्पिटिशन होती एकांकिकेची. त्याला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. वाव. आणि तिथून मला मराठी नाटकासाठी बोलावणं आलं. त्याचे डायरेक्टर होते दिलीप कोल्हटकर, नीना कुलकर्णी होत्या बरोबर, भारती आचरेकर होते, दिलीप प्रभावळकर होते. आणि अशी मी प्रोफेशनल नाटकात मधून आले. किती भारी. पण म्हणजे आता तुम्ही हे एवढं सगळं केलं, ॲज अ चाइल्ड ऍक्टर तुम्ही सुरुवात केली आणि आता तुम्ही ॲज अ आजी, म्हणजे आजी हा तुमचा फेमस रोल झालाय. तर तुम्हाला कसं वाटतं हे सगळं जाणून घ्यायला? तुम्हाला कसं वाटतं की तुमचा प्रवास स्वतःचा बघताना ॲज अ चाइल्ड ऍक्टर थ्रू एक आजी, मग कसं वाटतं? चाइल्ड आर्टिस्ट थ्रू इथपर्यंत येताना तर खूप मजा वाटतेच, पण मला माझी आजी खूप आवडते. मी खरं सांगू का, आता इंडस्ट्रीत जगत आजी आहे. कोणीही मला आजी किंवा दादी म्हटलं, मी हिंदी सिरियल खूप करते तेव्हा मी तिथे दादी म्हणूनच ओळखली जाते. आणि अगदी स्पॉट बॉय पासून सगळेजण मला दादी म्हणून हाक मारतात किंवा आजी म्हणून. मला त्याचं काही वाटत नाही. आय एम स्वीट 72, यु नो, जस्ट 72. मला सेटवरची अशी एक गंमत जाणून कडून जी तुम्ही कधीच विसरणार नाही. अशी गंमत, अशा गमतींनी ते छोट्या मोठ्या होत राहतात, पण काही आठवणी असतात ना, त्या कधीच विसरता येत नाहीत. खरं सांगू, अशोक हांडेंची माफी मागून एक सांगते. त्यांच्याबरोबर एक शॉर्ट फिल्म करत होती. तसे ते तेव्हा ऍक्टर म्हणून नवीनच होते. त्याच्यात एक scene होता की मी एक क्लब मध्ये जाणारी, किती वगैरे दुर्लक्ष करते, वाया जाते. त्याच्यानंतर ते मला आल्यावर एक कानकर कानाखाली आवाज करतात आणि तुला सांगू, त्यांनी अशी काही मारली होती ना, माझ्या कानातलं उडून गेलं. ठेवला, मला लक्षात आलं कानातलं उडालंय. म्हटलं रिटेक झालं तर मेले मी. पण हे सगळं स्क्रिप्टेड होतं की? अरे डोंबल्याचं स्क्रिप्टेड हे, इट वॉज हॅपन. आणि ते काय तारे मी पाहिले होते ना. बापरे. अशोकजी अजूनही आठवण करतात आणि सॉरी म्हणतात त्याच्यासाठी. तसं कधी कधी काय होतं सांगते तुला. एकदा आमची सिरियल होती तू चाल पुढं. त्याच्यावर सेटमध्ये असं होतं की सीनमध्ये की आम्ही इडली चटणी खातो आणि सीन करताना लक्षात आलं की इडली चटणी अवेलेबलच नाही. आता काय, अरे आणायला जा. कारण तसा आधी उल्लेख होता की आई आज इडली चटणी करणार आहे, आजी इडली चटणी करणार आहे, वा 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 वा. मग ते इडली चटणी इज मस्ट. आणि आता हा माणूस जाणार येणार अर्धा पाऊण तास, काय करायचं. मीच सांगितलं एक थर्माकोलची इडली बनवा. आणि आमचे जे सेट दादा डिझायनर होते त्यांनी इतकी सुंदर थर्माकोलची इडली दिली तुला सांगू. आणि मी तोडून ती खाल्ली सुद्धा. मग तुम्हीच काढली की बाकी सगळ्यांनी? माझा क्लोज होता, मीच खाल्ली. बरं, तर आता युजली मी खूप लोकांकडून ऐकलंय की प्रतिभा गोरेगावकर म्हणजे खाऊचे डब्बे. तर आता सेटचा आपला विषय निघालाच आहे आणि इडलीचा पण निघालाय. मग तुम्ही सेटवर नेमकं घेऊन काय जाता डब्यात? अगं खाऊचे डबे म्हणजे पाकातले रव्याचे लाडू, ओल्या नारळाचे आणि भाजक्या पोह्यांचा चिवडा, ही फेमस आहे. पण त्याचबरोबर तेवढंच नाही, चिकन प्रॉन करी आणि स्प्राऊटची सलाड, हे तर खूप फेमस आहे. म्हणजे मी जेव्हा चालपुडं करत होते तेव्हा एवढं मी नेत होते की अख्ख्या युनिटला जवळजवळ पुरेल. तर ती मुलं होती ना आलेली, ती सांगत होती, आजी अशी जर आम्हाला सलाड मिळणार असेल ना, मी कायम तयार होत. पण मग तर तुम्ही मला काय द्याल? प्रॉन करी. मला आवडतात प्रॉन्स, पण गोड मध्ये मी लाडू गोड? खाल्लेत, काहीतरी छान असतं जे मला माहित नाही. मी पुरणपोळी आणि उकडीचे मोदक खूप सुंदर करते. माझ्या इतके कुरकुरीत आणि खुसखुशीत कोणाचे याची मी गॅरंटी देते. मग मी नक्की येणार आता तुमच्या घरी. आणि शेवटचा प्रश्न, आजच्या जनरेशनला तुम्ही काय मेसेज द्याल? आजच्या जनरेशनचं काय, 4 वाक्य बोलता आले की त्यांना वाटतं आपण ऍक्टर झालोय. आम्ही कुठल्याही ऍक्टिंग स्कूलला गेलो नाहीत. पण जेव्हा अशोक सराफ, विनायक चासकर, विनय आपटे हे डायरेक्टर आम्हाला भेटले, इव्हन आपले राजा माने हल्लीचे जे आहेत त्यांच्यावर मी काम केलंय, तेव्हा एखादं कॅरेक्टर असेल तर त्याच्यावर
हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं. त्याच्यामुळे आता आम्ही कामं करताना जेव्हा स्क्रिप्ट येतं, कॅरेक्टर कळतं, तेव्हा त्याचं काय वर्किंग करायला पाहिजे, काय बॉडी लँग्वेज पाहिजे, काय मॅनरिझम पाहिजे ह्याचा विचार करतो. ते हल्लीचं जनरेशन करत नाही. त्यांना असं असतं मी गावची मुलगी दिसली तरी लिपस्टिक आणि माझी हेअरस्टाईल आणि माझे आयलायनर प्रॉपर पाहिजे, ज्याचा आम्ही कधीच विचार केला नाही. एक आठवण म्हणून सांगते, एक क्राईम पेट्रोलचा सीन करत होते नायगावला. माझ्याबरोबर एक छोटी 8-9 वर्षाची मुलगी होती आणि आम्ही भिकाऱ्याचा रोल करत होतो. आम्ही तिची आई आजारी असते त्याच्यामुळे मी तिला भीक मागायला घेऊन जाते. एका दुकानाच्या पायरीवर आम्ही बसलो होतो. एका माणसाने जाता जाता तिला 5 रुपयाचं कॉईन दिलं आणि ती मुलगी इंग्लिश मिडियमची, आंटी ही 5 बघ. तर मी तिच्याकडे बघितलं आणि त्यांनी तेवढ्यात वळून बघितलं आणि त्याला कळलं की खरोखर भिकारी नाही. म्हणजे इतकं ते नॅचरल लोकांपर्यंत पोचसावं त्याचा आम्ही प्रयत्न करतो, जे हल्लीचं जनरेशन करत नाही. ते तुम्ही करा. अभिनय हा आतून आला पाहिजे वगैरे जे म्हटलं जातं ते तुम्ही फील केला तर तुम्हाला ग्लिसरीनची रडायला गरज लागत नाही. बरोबर. आपोआप ते फील केलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येतच. येस, हे आहे. ट्रू. तर आता तुम्ही आस्वाद घ्या एवढ्या छान जेवणाचा आणि मी पण जरूर. घेते. वा, मस्त झाली. पुरी अगदी खुसखुशीत. चटणी बघूया. चटणी पण अप्रतिम. कांदा भाजी खाऊया का? छान झाली, मला आवडली. वाव, खेकडा भाजी. आळू वडी पण छान आहे. हळूहळू. वा, मसाले भात तर अप्रतिम. आवडलं ना? हो. पण पुढच्या वेळेला आपण मासिकाला येस, यायचं. नक्की. क्या बात. मी येणार हा परत. आता एवढं चविष्ट जेवण जेवल्यानंतर काहीतरी मजेदार झालंच पाहिजे. मी तुम्हाला रॅपिड फायर सारखे क्वेश्चन्स विचारणार. मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार, त्यातून एक निवडायचं. फ्रॉक की साडी, साडी. थिएटर की सिरियल, थिएटर. 1 वर्ड दॅट डिस्क्राइब्स यू. वर्सटाईल फेस. मी जितकी मुस्लिम म्हणून छान दिसते तितकीच कॅथलिक, तितकीच अगदी मी बंगाली म्हणून मोठं कुंकू लावल्यावर सुद्धा छान दिसते. लोक बिलीव्हच करत नाहीत की मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून. तुमचं कम्फर्ट फूड काय? फिश. सेम हियर. थायलंड की व्हिएतनाम? व्हिएतनाम. तुमची एक अशी फिल्म किंवा सिरियल जी तुम्हाला नेहमी बघावीशी वाटते? माझी फिल्म म्हटलीस तर फेकाफेकी, पण मनापासून सांगू, अगं बाई सासूबाई. आजी की मॅम? आजी, जगत आजी. आणि 1 हॉबी दॅट नो वन नोज अबाउट? त्याचे सगळ्यांनाच माहिती, शॉपिंग. आपण टंग टेस्टर खेळूया? प्रयत्न करूया. चालेल, तुम्ही ट्राय करा. तर बघा, बेटी बॉट सम बटर बट द बटर वॉज बिटर. बेटी बॉट सम बटर बट द बटर वॉज बिटर. सो बेटी बॉट एवढं नाही जमत. 2 वाक्य ठीक आहे. म्हातारीला कुठे त्रास देतेस? अहो ट्राय तर करा. बेटी बॉट बटर, द बटर वॉज बिटर. सो बेटी बॉट सम बेटर बटर टू मेक द बिटर बटर बेटर. नाही, मी हरवले त्याच्यात. मग काहीतरी सोपा सोपं देते, करूया. सोपा देते. रेड बस, ब्ल्यू बस. रेड बस, ब्ल्यू बस. रेड ब्ल परत एकदा. रेड बस, ब्ल्यू बस. रेड बस, ब्ल्यू बस. रेड बस, ब्ल्यू बस. रेड बस, ब्ल्यू बस. अरे जमलं. Dance is something that expresses devotion through movement. Emotions are beautifully conveyed and gracefully expressed. So, welcome to the Dance Diary. मग
आज कुठला डान्स करायचा? मालवणी डेजला आलोय, फिशचा वास होते, कोळी डान्स करूया? चालेल. मग वेसवची पारू चालेल, चलो करूया. प्रयत्न करते हा, हसू नकोस म्हातारीला. भेसवची पारू नेसली गो नवा सारा. भेसवची पारू नेसली गो नवा सारा. चला पुढे. जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला. सॉरी. नाही, थँक्यू सो मच आजी, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढलात. खरंच थँक्यू. आणि मालवणी डेज फॅमिली, थँक्यू सो मच. खूप मज्जा आली, खूप भारी वाटलं आणि जेवण खरंच अप्रतिम होतं. खरंच अप्रतिम होत. तुम्ही सगळ्यांनी नक्की इथे विजिट करा, तुम्हाला खूप भारी वाटेल. आणि ऑफकोर्स लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.